नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड हा फहीम शेख असल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। फहीम शेखनं 50 ते 60 लोकांना जमवल्याचा आरोप देखील केला जातोय। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर फहीमनं हा जमाव जमवल्याचा आरोप केला जातोय। नागपूर हिंसाचाराच्या गुन्ह्यामध्ये फहीम शेखचं नाव आहे आणि फहीम शेख हा नागपूर पोलिसांच्या सध्या अटकेत आहे। फहीम शेख मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूरचा अध्यक्ष देखील आहे। फहीम शेखनं नागपुरातून 2024 ची विधानसभा निवडणूक देखील लढवलेली होती, मात्र या निवडणुकीमध्ये त्याचं डिपॉझिट हे जप्त झालेलं होतं। दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर फहीम शेखनं काय प्रतिक्रिया दिलेली होती ती देखील आपण पाहूया। करना किसी के खिलाफ आपका संवैधानिक अधिकार है, लेकिन मुसलमानों की कलमे की चादर को जलाना ये कहाँ की बात हुई। वहाँ पर जो है कलमे की चादर को जलाई गई, जिसमें हमारे कुछ बंदों ने जाके विरोध किया और उसके बाद में प्रकरण सामने आया और पुलिस वालों ने लाठीचार्ज सिर्फ एक पक्ष के ऊपर किया, जबकि वो शांतिपूर्वक ढंग से वहाँ बैठकर सिर्फ ये डिमांड रख रहे थे कि जिन्होंने कलमे की चादर जलाई उनको अरेस्ट करो और उनको लेकर आओ। प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी अनेक जण हे निर्दोष असल्याचा दावा आरोपींचे वकील आसिफ कुरेशी यांनी केलेला आहे। त्यांनी काय म्हटले ते देखील पाहूया। कोर्ट में आरोपियों को गणेशपेट पुलिस स्टेशन में जो आरोपी गिरफ्तार है उनको कल 6:30 बजे शाम में पेश किया गया। 27 आरोपियों को पेश किया गया कल कोर्ट में, और कोर्ट में पेश करने के बाद में जो हमारे जो जज हैं उन्होंने सभी आरोपियों के स्टेटमेंट रिकॉर्ड किए। स्टेटमेंट रिकॉर्ड करने में एक ऐसा दिखने में आया कि कई आरोपियों को मार लगे हुए थे, जो अरेस्ट के बाद मार लगे हुए थे, पुलिस कस्टडी में मारे हुए थे। तो ऐसे 11 आरोपियों को उन्होंने जो इंजरीज थी वेरीफाई किया और उन लोगों को वापस मेडिकल रेफर किया, और बाकी सभी आरोपियों को 2 दिन के लिए PCR 27 आरोपियों को पेश किया गया था। दरम्यान पोलिसांच्या अटकेत असणारे फहीम शेख नेमके कोण आहेत ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। फहीम शेख हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूरचा अध्यक्ष आहे। फहीम शेखनं नागपूरमधून 2024 ची विधानसभा निवडणूक ही लढवलेली होती। फहीम विरुद्ध आंदोलन केल्याप्रकरणी आरोप करण्यात आलेले आहेत। फहीम 50-60 जणांचा जमाव घेऊन पोलीस स्टेशनला गेला होता, अशा प्रकारची माहिती देखील मिळते। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 51 लोकांमध्ये फहीम शेखचाही समावेश आहे। फहीम शेख हा नागपूर हिंसाचार प्रकरणामधील मास्टरमाइंड असल्याचा संशय हा पोलिसांना आहे आणि याच प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याला अटक देखील केलेली आहे। फहीम शेखनं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर 50 ते 60 लोकांना एकत्र जमवलेलं होतं, त्यांच्या भावना भडकवलेल्या होत्या, अशा प्रकारचा आरोप देखील केला जातोय आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये हा मास्टरमाइंड असल्याचा संशय पोलिसांना आहे। दरम्यान नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड असल्याच्या संशयाखाली अटकेत असलेल्या फहीम शेखवरती कडक कारवाई करण्याची मागणी देखील आता जोर धरू लागली आहे।